म्हणजे पूर्ण दैवी संपत्तीच्या विरुद्ध असं यांचं वागणं असतं. म्हणजे त्यांनी सांगितलं इथे की एखादा डाकू असतो म्हणे, त्याचा नियम काय असतो म्हणे की एखाद्याला मारल्याशिवाय मी त्याच्याकडचं धन घेणार नाही, त्याला मारेल, त्याच्या शरीरातलं रक्त पाडेल, तेव्हाच मी त्याचं धन हिरावून घेईल. म्हणजे हे काय, हा कसा स्वभाव झाला? अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असतो. ही सगळी मूढता असते त्यांच्याकडे आणि तामस बुद्धीने वागणं आहे, ही मूढता आहे. ते शास्त्र, वेद, आश्रम, कुलपरंपरा हे काहीच त्यांनी वाचलेलं नसतं. याच्या मर्यादा, याचे नियम हे त्यांना काहीच माहीत नसतात. त्याच्या विरुद्ध वागण्यामध्येच त्यांना आनंद वाटत असतो. त्याच्यातच ते आपला पुरुषार्थ समजतात, गौरव समजतात, अकर्तव्यालाच कर्तव्य समजतात. त्यांना ते कधी वाचलेलंच नसतं ना, मग त्यामुळे मग ते त्याच्यामध्ये गुरफटून गेलेले असतात. हितालाच अहित आणि अहिताला हित मानतात. योग्याला अयोग्य, अयोग्याला योग्य मानतात, असे हे लोक असतात. कपट, बेईमानी करून आपलं धन कसं सुरक्षित राहील? धन, पैसा हा त्यांचा मुख्य ईश्वर असतो, बाकी काही नको. म्हणजे अशा प्रकारे आसुरी संपत्तीचे लोक असतात आणि त्यांचं आचरण कसं असतं. आता सगळं आपल्याला 20व्या श्लोकापर्यंत हेच बघायचं आहे. 11व्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमायेतावदिति निश्चिताः. ते मृत्यूपर्यंत राहणाऱ्या अपार चिंतेचा आश्रय घेणारे असतात. आता एवढ्या वाईट गोष्टी सतत करत असतात, मग मृत्यूचं भय वाटत असतं त्यांना, सतत चिंता असते मनामध्ये. आणि आसुरी संपत्ती असणाऱ्या माणसाकडे चिंता इतक्या असतात की त्याची गणतीच करता येत नाही म्हणे. जोपर्यंत प्रलय अर्थात मृत्यू येत नाही तोपर्यंत त्यांच्या चिंता समाप्त होत नाहीत. आणि जो आपला साधू असतो बघा, खरा खरा साधू, तथाकथित साधू नाही म्हणत मी, खरा खरा साधू जो असतो, हातामध्ये काही नसतं, त्याच्या संग्रह कशाचा नसतो, अंगावर एक लंगोटी असते आणि झाडाखाली शांतपणे झोपलेला असतो, त्याला कशाचीही चिंता नसते, परमेश्वरावर त्याचा पूर्णपणे विश्वास असतो. आणि त्याच्या विरुद्ध हे असतात चिंतेचे 2 विषय त्यांनी सांगितले, एक पारमार्थिक आणि दुसरा सांसारिक. आता ही चिंता चांगली आहे की माझे कल्याण कसे होईल, माझा उद्धार कसा होईल, परमात्मा माझ्या जीवनात कधी येईल, अशी ज्याला चिंता वाटते ती चिंता चांगली आहे असं त्यांनी सांगितलं. पण दुसरी जी चिंता आहे ती आसुरी लोकांची असते. त्यांना अशी चिंता कधी नसते. त्यांच्या आम्ही कसे जिवंत राहू, आपला जीवननिर्वाह कसा होईल, आमच्याशिवाय म्हातारी माणसे कोणाच्या आश्रयावर जगतील, आमचा मान, आदर, प्रतिष्ठा हे सगळं टिकून राहिलं पाहिजे, आणि मृत्यूनंतर आमच्या मुलांचं कसं होईल. मुलांसाठी पण 7 पिढ्या पुरेल एवढं धन कमावून ठेवतात. मृत्यूनंतर धनसंपत्ती, जमीन, इस्टेटीचं काय होईल, ह्या सगळ्या चिंता त्यांना लागलेल्या असतात. पैशाशिवाय घराची डागडुजी कशी होईल, अशा अनेक चिंता या आसुरी लोकांच्या मनात असतात. आणि निर्वाहाच्या वस्तू ते म्हणतात की पैसा कसा आहे हो, पैसा आज आहे उद्या नाही आहे. म्हणजे पैसा असणारा माणूस त्यालाही मृत्यू येतो आणि पैसा नसणारा माणूस त्यालाही मृत्यू येतो. मृत्यू कोणासाठी थांबत नाही की हा श्रीमंत नाही आहे, ह्याच्याकडे थोडा पैसा येऊ द्या मग आपण ह्याला नेऊ, असं नाही आहे. त्यामुळे जो गरीब असेल त्यालाही मृत्यू नेतो, जो श्रीमंत असेल त्यालाही मृत्यू नेतो, काहीही राहत नाही. एक फार मोठा श्रीमंत माणूस होता म्हणे, त्याने तिजोरीसारखे एक लोखंडी घर तयार केलं होतं आणि त्या घरामध्ये तो राहायचा आणि अनेक रत्न ठेवली होती तिथे. आणि त्या घराचा दरवाजा त्यानं असं बनवला होता की जो बंद झाल्यावर चाबीशिवाय उघडत नव्हता. आणि एकदा काय झालं म्हणे, त्या चाबीच बाहेर विसरून गेला आणि त्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि दरवाजा बंद करून घेतला. आता चाबी राहिली बाहेर, आतमध्ये, आणि सगळा पैसा, संपत्ती, घर ते सगळं त्या खोलीमध्ये होतं. अनेक प्रकारची रत्न होती, मौल्यवान काय काय होतं, पण अन्न नव्हतं खायला, काहीही उपयोग झाला नाही. आणि मग तो म्हणतो की एवढी धनसंपत्ती माझ्याजवळ असूनही मी मरत आहे, कारण मला आतमध्ये अन्न, पाणी आणि हवाही मिळत नाही. स्वतःला बंद करून घेतलं होतं.
म्हणजे भोग जवळ असूनही असाच मरून जातो तो. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की अन्न पाणी जरी जवळ असेल आणि रोग झाला तर खातासुद्धा येत नाही ना हो. म्हणजे भोग आहे, रोग आहे, त्याप्रमाणे मरण आले तर पदार्थ जरी असले तरीसुद्धा माणसासाठी मरण काही थांबत नाही. जे आपल्याजवळ एक कवडीचाही संग्रह करत नाहीत अशा विरक्त संतांनाही प्रारब्धानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू मिळतात. त्यांनी जन्मभर संग्रह केलेला नाही आहे, पण त्यांच्या प्रारब्धात जर असेल तर त्यांना बसल्या ठिकाणी त्या गोष्टी मिळतात. म्हणजे याचा विपरीत अर्थ काढायला नाही पाहिजे की बा मग आम्ही काहीच करायचं नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विपरीत अर्थ याचा नाही. म्हणजे गीतेचा अभ्यास करताना आपल्याला विवेकशक्ती जागरूक ठेवून गीतेचा अभ्यास करता येतो, करायला पाहिजे. की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रारब्धावर विश्वास ठेवायचा, पण प्रयत्नांनासुद्धा तेवढंच महत्त्व द्यायचं. आणि विशिष्ट वयानंतर निवृत्तीकडे जायचं, तेव्हा काय प्रयत्न करायचे, तेव्हा तर मग प्रारब्धावर विश्वास ठेवायचा. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत प्रयत्न करायचे. म्हणजे त्याचं मात्र कसं असतं, हा असुर जो असतो आसुरी संपत्तीचा, की तो म्हणतो नाही नाही मी कमवलं तरच मला मिळेल खायला, नाही तर मला कसं मिळेल खायला, उपाशी मरावं लागेल मला, असं म्हणून तो रात्रंदिवस नुसता त्या पैशाच्या मागे लागलेला असतो. आणि कामोपभोग परमा, जे लोक धनादी पदार्थाचा उपभोग घेण्यात परायण आहेत त्यांची तर नेहमी हीच इच्छा असते की सुखसामग्रीचा खूप संग्रह करावा. किंवा एक घर झालं, दुसरा फ्लॅट, दुसरा झाला, तिसरा फ्लॅट घेतच असतात. श्रीमंत होण्यासाठी, सुख आराम मिळण्यासाठी, शौक करण्यासाठी धनाची आवश्यकता आहे. आणि त्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. या पृथ्वीवर आलो आहे आपण, ते भोग भोगण्यासाठी आलेलो आहेत. उत्तम भोग भोगायचे आणि एक दिवस मरून जायचं. मरून जायचं हे सुद्धा ते कधी म्हणत नाहीत, मी जास्तीत जास्त अमर कसा होईन. त्यांचा असा निश्चय असतो की सुख भोगणे आणि संग्रह करणे याशिवाय दुसरे काही नाही. या संसारात जे काही आहे ते हेच आहे. म्हणून बघा हा 16वा अध्याय किती वेगळा आहे. ह्याच्यामध्ये सगळं आसुरी प्रवृत्तीचं वर्णन आहे. आणि या आसुर लोकांच्या दृष्टीमध्ये परलोक हा केवळ युक्तिवाद आहे, काही खरं नाही असं ते म्हणतात. त्यांची अशी मान्यता असते की मृत्यूनंतर कुठे जावे यावे लागत नाही, बस शरीर असेपर्यंत जितके भोग भोगून घेता येतील तेवढे भोगून घ्यावेत, कारण मृत्यूनंतर हे शरीर नष्ट होणार आहे, शरीर स्थिर राहणारे नाहीच, इत्यादी अशा प्रकारचे त्यांचे विचार असतात. भोगांच्या निश्चयापुढे ते पाप पुण्य पुनर्जन्म इत्यादी कशालाही मानत नाहीत. म्हणजे हे खरं आहे की बा शरीर इथेच पडतं आणि माणसाला जावं लागतं, पण जेव्हा तो वरती जातो तेव्हा त्याला दुसरं एक शरीर मिळतं, यातना शरीर मिळतं. आणि त्या यातना शरीरामुळे त्याला त्या यातना भोगाव्याच लागतात. पण ह्या गोष्टीवर मात्र त्याचा विश्वास नसतो. आणि तो म्हणतो प्रारब्ध, म्हणजे इथे यांनी संतांच्या तोंडची वाक्य दिलेली आहेत. प्रारब्ध पहिले रचा पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. किती सुंदर सांगितलं आहे. संत लोक चिंता करत नाहीत. जे दैवी संपत्तीचे मालक असतात ते कधीही चिंता करत नाहीत. ते म्हणतात आहे ना परमात्मा आमचा, आणि तो आमच्या कर्मानुसार आम्हाला सगळं देणारच आहे, आणि आमची कर्म चांगलीच आहेत. जी दैवी संपत्ती ज्यांच्याकडे असतात त्यांची कर्म चांगलीच असतात, त्यामुळे त्यांना भीती नसते. अभयम हा गुण असतो त्यांच्याकडे, जो आपण सुरुवातीला शिकलो, अभयम सत्व संशुद्धीर. पुढचं त्यांनी म्हटलं आहे, मुर्दे को हरि देत है कपडो लकडी आग, जीवित नर चिंता करे उनका बडा अभाग. म्हणजे जो मेलेला असतो म्हणे ते प्रेत, त्यालासुद्धा कपडे देतं, नंतर लाकडं देतात, हे सगळं देतोच ना परमेश्वर. तू गेल्यावर तू काय करतो स्वतःसाठी? काहीच नाही करत, भगवंतच हे सगळं पुरवत असतो. मग जिवंत असताना कशाला चिंता करतो? त्याच्यावर विश्वास ठेव
आणि त्याचा बनून राहा असं यांनी सांगितलेलं आहे. 11 श्लोक आपले झालेले आहेत. 12वा श्लोक आपण पुढच्या वेळेस बघू. असा हा आत्मपरीक्षण करायला लावणारा असा हा अध्याय आहे. दैवासुर संपद विभाग योग. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. ओम तस्य श्री कृष्णार्पणमस्तु.